नमस्कार. आजचा दिवस माझा. आजचा विषय आहे संकल्पित जीवन. लोक काय शिकले आहे? एक तर हमरी-तुमरी करा, नाही तर अनुकरण करा. पण ज्याला इव्हॅल्युएटेड बुद्धिमत्ता म्हणतात, म्हणजे पडताळायचं की काय बरोबर आहे, काय चूक आहे, मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सगळं सोडून देतात आणि मग राग करतात. नाही तर मग हमरी-तुमरी, नाही तर अनुकरण. याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही. आणि माझं थोडंसं वेगळं आहे. मी म्हणतो, जसा तुमचा चेहरा आहे तसा माझा नाही. जशी तुमची उंची आहे, रंग आहे, आवडते पैसे आहे, उपजीविका आहे, तसं माझं नाही. परमेश्वराने एका हाताला 5 बोटं दिले, ते पण एकसारखे नाही. त्यामुळे जसे तुमचे विचार आचार आहेत तसे माझे नसू शकतात. ज्यांना मी पटत नाही त्यांनी काय करायचं? आपल्या यादीतून एक नाव कमी करायचं. मी साधारण बरेच वर्षापासून ठरवलं आहे, व्रतस्थ संकल्पित समृद्ध जीवन. आणि आइये जीवन को सही दिशा में ले चले, ही टॅगलाईन मी अगोदरच लिहिलेली आहे. समाजाला वाटतं ज्यांनी भगवे कपडे घातले तेच फक्त संकल्पित जीवन जगतात. मी नेहमी म्हणतो, कोणाला माफ करायला मी काही ज्ञानेश्वर माऊली नाही आहे की जे खळांची व्यंकटी सांड. हो, पसायदानचा अर्थ अतिशिक्षित नाही समजले, मग सामान्य जनतेला काय म्हणणार ना? देवाने प्रत्येकाला मस्तक दिलं आहे, खूप सुरक्षित, कडक, टणक आणि त्यात ठेवायला एक वस्तू दिलेली आहे. पण बऱ्याच जणांनी तिथे भुसा भरला आहे. मग काय होतं? आपसातली उष्णता जरा वाढली की लगेच पेट घेतो आणि मग सुरू होते ती हमरी-तुमरी. पण मी व्रतस्थ संकल्पित समृद्ध जीवनाचा संकल्प केला आहे. उदाहरणार्थ, वाढदिवस, लग्न, मौंज, वैयक्तिक सत्कार, वास्तू, 10वं 12वं किंवा वर्षश्राद्ध यामध्ये मी येऊ शकत नाही. संस्कार किंवा शिकवण ज्यांना माहिती आहे ते यात प्रश्न विचारणार नाही. पण ज्यांनी फक्त नुसत्या डिग्र्या घेतलेल्या आहेत त्यांना हे बाकी समजवण्याचा फायदा नाही आहे, कारण त्यांना फक्त हमरी-तुमरी करता येते. जे दैनंदिन कामात, व्यावसायिक कामात व समाजसेवेमध्ये मदत करतात त्यांच्यासोबत नियमित माझं कम्युनिकेशन सुरू असतं. मला स्वतःची उदो करणं पटत नाही किंवा ॲडव्हर्टाईज करणं पण आवडत नाही. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या स्वभावामध्ये बराच फरक असू शकेल. त्यामुळे तुमचे माझ्याबद्दलचं मत पण आणि माझे विचार यामध्ये पण तफावत असू शकेल. किंवा याचा अर्थ असा नाही आहे की मी कोणाकडे जाणारच नाही किंवा कोणाच्या घरचं पाणी पण पिणार नाही. पण आपल्याला जे वाटतं आहे की पुढे आपल्या देशात काय व्हायला पाहिजे, आजची परिस्थिती काय आहे, आज खरा त्रास कशाचा आहे, मग बदल करायला सुरुवात कोण करणार? हो, सगळं काय सरकारच करणार? आणि मी तर नेहमी म्हणतो, सरकारी कर्मचारी म्हणजे कोण आहे? आपलेच लोक आहे. जास्त भ्रष्ट लोक लवकर सरकार किंवा सरकारी कर्मचारी होतात, असा माझा अनुभव आहे. तसं कोणाला म्हणून फायदा नाही, कारण गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि सरकारपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत तेच करतात. मग थोडंसं वेगळं ठेवायचा प्रयत्न मी स्वतःला करतो आहे आणि एक संकल्पित व्रतस्थ जीवन जगतो आहे. पहा, तुम्हाला वाटलं तर सहकार्य करा. तसं मला विरोध करणारे बरेच आहेत, ते कुठलंही काम असो.